मकर राशी श्रावणात मिळणार सर्वात मोठी खुशखबर. नशीब चमकणार जोरदार. ऐकून धक्का बसेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ही तुम्हाला सांगते, ही खुशखबर ऐकून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी येईल. कारण आतापर्यंत तुमची शिस्त, मेहनत, तुमची सहनशीलता आणि शांतपणे तुम्ही आपले ध्येय साध्य करण्यापर्यंत तुम्ही खूप मेहनत घेतली. शनीचा प्रभाव असल्यामुळे तुमच्या राशीला उशिरा यश मिळाले, परंतु जे मिळतं यश ते कायमस्वरूपीच आणि भक्कम असतं. श्रावणात ग्रहस्थिती होणारे बदल आता तुमच्या राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आत्तापर्यंतचे अडथळे, ताण, तणाव, मानसिक दडपण आणि आर्थिक अस्थिरता होती, त्यात आता हळूहळू सुधारणा तुम्हाला दिसू लागेल. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओला पुढे सुरुवात करूया की श्रावण महिन्यात हा सुरू होताच कोणत्या मोठ्या खुशखबरी तुम्हाला मिळणार आहेत. खुशखबर म्हणजे की जे तुमच्या करिअर संदर्भात असणार आहे. तुम्हाला सांगते, आत्ता या तुमच्या कर्म भावावर सकारात्मक ग्रहप्रभाव सक्रिय होत आहेत. तर तुम्हाला आत्तापर्यंत पडद्यामागे तुम्ही केलेली मेहनत, तुमच्या अचानक येणारी तुमची प्रकाश, शांतता, ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही शांतपणे काम करत होता त्याचे श्रेय आता तुम्हाला सहज मिळण्याची शक्यता आहे. ज्यांची नोकरी अस्थिर होती किंवा नोकरी बदलाचे विचार होते, त्यांना आता चांगल्या पगाराची आणि प्रतिष्ठेची ऑफर मिळू शकते. तरी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना मुलाखतीत नक्कीच दीर्घकालीन यश मिळू शकते. स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या कंपनीसोबत करार होण्याची देखील शक्यता आहे. तुमच्या नावाची ओळख होईल. आर्थिक काळात तुम्हाला जो आर्थिक ताण तुम्ही अनुभवला असेल, अनपेक्षित खर्च किंवा गुंतवणुकीत अडथळे आले असतील, तर आता तुम्हाला सांगते, या काळामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये तुमची परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. अडकलेली रक्कम तुम्हाला परत मिळेल, थकलेले पैसे येतील किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळण्याचे देखील चांगले संकेत आहेत. काहींना पगारवाढ, बोनस या स्वरूपात अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आर्थिक नियोजन अधिक शिस्तबद्ध नक्कीच कराल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची फक्त तात्पुरता सुधारणा नसून ती आता तुमची स्थिरतेकडे जाणारा हा टप्पा असणार आहे. नंबर 3 खुशखबर म्हणजे की प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा. माझ्या प्रिय मंडळींनो, गेल्या काही महिन्यात तुमच्या नात्यात गैरसमज, संवादाचा अभाव किंवा तुम्हाला जाणवत असेल, परंतु तुम्हाला सांगते, तुम्ही तुमच्या भावनांना स्पष्टपणे व्यक्त होता. आता या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करू शकाल. तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल आणि एकत्र वेळ घालवण्याचे प्रसंग वाढतील. जुने वाद मिटतील आणि विश्वास पुन्हा दूर होईल. योग्य व्यक्तीची ओळख होण्याची तुमची दाट शक्यता आहे. काहींसाठी तर कुटुंबाच्या संमतीने लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकते. हे नाते स्थैर्य आणि समजूतदारपणावर आधारित असेल. नंबर 4 खुशखबरी म्हणजे किती मग एकदम तुमची आनंददायी बातमी तुम्हाला आता घरात मिळणार आहे. घरातील वातावरण तुमच्या सकारात्मक बदल घडणार आहे. बराच काळ प्रलंबित असलेले घर खरेदीचं किंवा वाहन खरेदीचा निर्णय आता तुमचा या काळामध्ये पूर्ण होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरी, शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. जुना कौटुंबिक वादाचा शेवट होईल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. घरातील वडीलधाऱ्यांचे आरोग्य सुधारेल आणि तुमच्या नात्यात चिंतेत घट होईल. घरात एखादी धार्मिक किंवा मंगल कार्य होण्याची देखील शक्यता आहे. नंबर 5 आहे खुशखबर, जी म्हणजे आरोग्यात जबरदस्त सुधारणा आणि मानसिक शांतता. शनीच्या प्रभावामुळे आलेला थकवा, शरीरातील जडपण किंवा मानसिक ताण आता तुम्हाला जीवनशक्ती वाढवेल. झोपेची समस्या कमी होईल. मनातील अस्वस्थता, चिंता, भविष्याबद्दलची भीती आता कमी होईल. तुम्ही अधिक स्थिर आणि संतुलित विचार करू शकाल. नियमित साधनेत योग, प्राणायाम किंवा ध्यान सुरू केल्यास त्याचा परिणाम तुम्हाला अधिक चांगला दिसेल. मानसिक शांततेमुळे तुमचे निर्णय अधिक अचूक आणि प्रभावी ठरतील. नंबर 6 जे असणार आहे म्हणजे जुने अडथळे अचानक दूर होईल. गेल्या काही काळात तुम्ही अनुभवले असेल की हे काम वारंवार अडकत होती, फाईल पुढे जात नव्हती, परवानगी मिळत नव्हती, योग्य व्यक्तीकडून प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु तुम्हाला सांगते, येणाऱ्या या काळात या अडथळ्यांसाठी हळूहळू आता हा काळ तुटू लागेल. ज्या कामासाठी तुम्ही अनेकदा प्रयत्न केले ते अचानक मंजूर होऊ शकते. कोर्ट कचेरीचे प्रकरण असेल, त्यात तुम्हाला सकारात्मक बदल दिसू शकतात. सरकारी किंवा अधिकृत कागदपत्रांशी संबंधित कामात कधी व्यत्यय येईल आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळी तुम्हाला योग्य वेळेची मदत मिळेल. जिथे आधी अडथळा वाटत होता तिथेच आता मार्ग खुला होईल आणि हा बदल तुमच्या आत्मविश्वासाला बळ देणार असणार.
नंबर 7 आहे खुशखबर म्हणजे जी की तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होणार. माझ्या प्रिय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते लोक बाहेरून तुम्ही खूप कठोर दिसता, परंतु तुम्हाला सांगते तुम्ही स्थिर लोकांगत वाटता की तुम्ही फार कठोर आहात, परंतु आतून तुम्ही अनेकदा स्वतःच्या निर्णयाबद्दलच साशंक असता. तुमच्या कामाची दखल घेतली जाते, तुमचा मत विचारतील आणि तुमच्या निर्णयावरती विश्वास ठेवतील. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नेतृत्वाची संधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एखाद्या टीमचे नेतृत्व, कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय किंवा समाजातील एखादी जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. या सगळ्यांमुळे तुम्ही स्वतःला अधिक सक्षम आणि प्रभावी तुम्ही अनुभव घ्याल. नंबर 8 आहे खुशखबर जी की म्हणजे आध्यात्मिक प्रगती. तुम्हाला सांगते की हा तुमचा अंतर्गत नाही तर बाह्य बदल होणार आहे. सुरुवातीला तुम्ही आयुष्याकडे अधिक प्रकल्प नजरेने पाहू लागाल. ज्या गोष्टीने पूर्वी तुम्हाला त्रास होत होता त्या तुम्ही सहज सोडून द्याल. क्षमा करण्याची तुमची ताकद वाढेल. काही जण ध्यान, जप, वाचन किंवा धार्मिक स्थळांकडे जाण्याकडे वळतील. हा आध्यात्मिक बदल तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल. तुमचे निर्णय अधिक स्पष्ट आणि शांत मनाने तुम्ही निर्णय घ्याल. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक संकटांनी तुम्हाला आता अधिक मजबूत केलेले आहे. नंबर 9 म्हणजे जे आहे खुशखबर म्हणजे व्यवसाय संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ निर्णायक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळणे, जुने ग्राहक पुन्हा जोडले जाणे किंवा मोठ्या प्रोजेक्टची संधी मिळणे, हे सगळं काय तर ते या दिवसांमध्ये घडणार आहे. भागीदारीतून मोठा फायदा देखील होऊ शकतो, पण निर्णय घेताना संयम आवश्यक आहे. मार्केटिंग, ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा नवीन शाखा सुरू करण्याचा विचार या काळात यशस्वी होऊ शकतो. व्यवसायातील प्रवाह सुधारेल. दीर्घकालीन करार किंवा स्थिर उत्पन्नाचा स्रोत निर्माण होऊ शकतो. तुमच्या नियोजन शक्तीचा आणि शिस्तबद्ध स्वभावाचा इथे मोठा फायदा तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. नंबर 10 खुशखबर जी दीर्घकाळापासून तुमची एक मोठी जी इच्छा होती ती आता या काळामध्ये नक्कीच पूर्ण होणार. भगवंताच्या महादेवाच्या कृपेने तुम्हाला सांगते ही खुशखबर म्हणजे तुमच्या मनात अनेक वर्षापासून लपलेले एक स्वप्न, तुमच्या नोकरीचं असू शकतं किंवा नवीन घर घेण्याचं स्वप्न असू शकतं किंवा विवाह संदर्भात असू शकतं किंवा मूल होण्याच्या संदर्भात असू शकतं. एखाद्या प्रवास करायचा असेल, स्वतःचा व्यवसाय किंवा सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित देखील असू शकतं. तुम्हाला सांगते या काळात तुम्ही त्या दिशेने ठोस आणि सकारात्मक पावले उचलाल. तुम्हाला जाणवेल की पूर्वी आलेल्या अडचणीत व्यर्थ नव्हत्या, त्या तुम्हाला योग्य वेळेची तयारी करून देत होत्या. आता ती योग्य वेळ आता आलेली आहे आणि ही इच्छा पूर्ण होताना तुम्हाला समाधान, अभिमान आणि आत्मविश्वासाचे अनुभव येईल. तुम्हाला सांगते हा काळ आता फक्त सामान्य बदलांचा नाही तर तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. तुमच्या आयुष्याला नवी दिशा देईल. आता मागे वळून पाहण्याची वेळ संपली आहे. माझ्या प्रिय मंडळींनो, पुढे चालण्यासाठी आणि यश स्वीकारण्यासाठी वेळ आता तुमची आलेली आहे. तर माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हाला सांगते या होत्या आता तुम्हाला श्रावण महिना सुरू होताच. या श्रावण महिन्याच्या काळात तुम्हाला या सगळ्या खुशखबर नक्कीच यातून तुम्हाला मिळणार आहेत आणि काही ना काही खुशखबर तुमच्या जीवनामध्ये सार्थक होणार आहेत. त्या पूर्ण होणार आहेत तुमच्या इच्छा आणि तुम्ही जे पण मनापासून इच्छा आहे ते नक्कीच तुम्ही महादेवांकडे प्रार्थना कराल. या काळामध्ये तुमची मनोकामना, मनातील इच्छा जी आहे तर ती दीर्घकाळापासून तुम्ही इच्छित होते ती आता नक्कीच या काळात तुमचे स्वप्न पूर्ण होणार. तुमच्यावरती महादेवांचा आणि शनी महाराजांचा आशीर्वाद, कृपादृष्टी तुमच्या कुटुंबावरती सदैव राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आजची ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.